आत्ताच आपण स्तोत्रसंहिता 19 हा अध्याय आपण वाचलेला आहे. We have read Psalm 19. हे स्तोत्र दावीद राजाने लिहिलेले आहे It is written by King David. आणि या स्तोत्रामध्ये मुख्य 3 भाग आपल्याला पाहायला मिळतात. We see 3 parts in this psalm. पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वचन 1 ते 6 मध्ये की सृष्टीद्वारे देवाचे प्रगटीकरण. Verse 1 to 6 we learn the declaration or the revelation of God through the creation. आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं देवाच्या वचनाचे गौरव. And in second part we learn the glory of God's word. आणि ते आपल्याला वचन 7 ते 11 यामध्ये पाहायला मिळतं. 7 to 11 we see those things. आणि तिसऱ्या भागामध्ये आपल्याला मनुष्याच्या अंतकरणाची शुद्धतेची प्रार्थना वचन 12 ते 14 या 2 वचनामध्ये पाहायला मिळते. And in 12 to 14 we learn the prayer for the purity of a person's heart. या 1 ते 6 वचनाचा जर आपण विचार केला तर प्रियांनो आकाश देवाचा महिमा वर्णितात आणि अंतराळ त्याच्या हाताचे कृत्य दाखविते. In the first part we learn the heaven declares the glory of God and the sky above proclaims his handiwork. म्हणजे सर्व सृष्टी देवाचं गौरव करते आणि जो निर्माता त्या सृष्टीचा आहे त्याला ते गौरव देते. Whole creation glorifies the Lord. त्यामध्ये आकाश आहे, सूर्य आहे, तारे आहे, दिवस आहे, रात्र आहे आणि अंतराळ सुद्धा प्रियांनो यामध्ये आपल्याला In पाहायला this we have heaven, sky, day, night. आणि या सर्व गोष्टीमधून आपल्याला एकच गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे देवाच्या अस्तित्वाची. And from this we learn about the existence of the Lord. आणि वचन रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय आणि 10व्या वचनामध्ये या सृष्टीच्या द्वारे आपल्याला देवाचे गौरव दिसते प्रियांनो. Romans 1 in chapter 1 we learn the invisible attributes of God are seen in the creation. जसे एखादे आपण सुंदर घर जर पाहिलं तर ज्या वेळेस ते घर पाहतो तर प्रत्येक व्यक्तीचा मनामध्ये हा विचार येतो की ही वास्तू कुणी बनवलेली आहे. When we see the house, we think that who built this house. मागच्याच दिवसामध्ये माझ्या बहिणीच्या घराचं ओपनिंग झालं तर ते सर्व पाहत असताना प्रत्येकाचे बरेच जणांचे प्रश्न तेच होते की हे सुंदर घर कोणी बांधलं. In the housewarming of my sister's home, the question came that who built this house. आणि त्यानंतर आम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर द्यावं लागलं आणि तो म्हणजे जो इंजिनियर होता त्याचं नाव आम्हाला सांगावं लागलं. And then we told the people the name of the engineer. आणि या सर्व गोष्टी पाहत असताना प्रियांनो या सृष्टीकडे पाहत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये हाच विचार येतो की ही सुंदर सृष्टी कोणी निर्माण केली आणि त्यामुळंच या निर्माणकर्त्याला विसरल्याशिवाय आपल्याला चालणार नाही. And when we see the creation, we do remember the one who made this, created this, and he is God. सृष्टी प्रियांनो आपल्याला देव आहे, या सृष्टीचा निर्माण करता देव आहे हे आपल्याला सांगते प्रियांनो. The creation declares that there is a God, there is a Lord. पण तारण हे कसे मिळते हे आपल्याला ही सृष्टी सांगू शकत नाही. But the creation does not give us redemption or tell us how to get saved. आणि त्यासाठी स्वतः देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने प्रगट केले. And that's why he has revealed his son Lord Jesus Christ. योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 14व्या वचनामध्ये शब्द देहधारी झाला. John 1:14 we learn the word became flesh. सृष्टी ही देवाची ओळख करून देते पण येशू देवाचे हृदय आपल्याला दाखवतो. The creation shows us who God is, but Lord Jesus Christ shows us the heart of God. देवाचे हृदय कसे काय दाखवते ह्याचा जर आपण विचार केला तर प्रियांनो सर्व मानवजात ह्या देवाच्या विरोधामध्ये गेली होती. We learn that all human beings they rebelled against God. पण पुन्हा एकदा तो समेटाचा मार्ग आणि ते कार्य त्या प्रियपुत्राच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रीतिस्तव त्याने ते दाखवून दिलेलं आहे. Out of love,
God has reconciled the people through His Son. या सृष्टीमधून आपल्याला देव आणि त्याचं अस्तित्व आणि त्याचं महानता आपल्याला पाहायला मिळते. We learn the greatness and the existence of God through the creation. आणि दुसऱ्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ते म्हणजे वचन 7 ते 11 मध्ये देवाच्या वचनाचे गौरव किंवा त्याचं महत्त्व. The importance or the glory of the word of the Lord we learn in the second part. या वचनामध्ये 7 ते 11 मध्ये आपल्याला स्तोत्रकर्ता दावीद हे सांगत आहे की यहोवाचे नियमशास्त्र पूर्ण आहे. King David is showing us that Lord's law is the perfect. पूर्ण याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीही भर घालण्याची काहीही कुणाला गरज नाही. And it means that we no need to add into it. आणि ते अज्ञानास ज्ञानी करणारे आहे. And it makes wise the simple one. आणि ते परिपूर्ण आहे, विश्वसनीय आहे, योग्य आहे. It is worthy, it is holy, and it is trustworthy. आणि चौथा ते शुद्ध आहे, सत्य आहे आणि मौल्यवान सुद्धा आहे. It is precious and it is pure. आणि इथं 10व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सोन्यापेक्षा ते इष्ट आहे. More to be desired are they than gold. आणि या वचनांमधून आपल्याला पाहायला मिळतं की त्याकडून म्हणजे स्तोत्रकर्त्या स्वतः दाविदाला सुद्धा तो काय तुझ्या सेवकाला इशारा मिळतो आणि ते पाळण्यामध्ये त्याला मोठे प्रतिफळ आहे प्रियांनो. And even the servant of the Lord, the people of God, they get the warnings from the word of the Lord. म्हणजे देवाचे वचन शुद्ध आहे, पवित्र आहे आणि ते पूर्ण आहे. ते जर आपण पाळले तर प्रियांनो त्याचं प्रतिफळ आपल्याला निश्चितच देव देणार आहे. The word of the Lord is sure, it is pure, and it is worthy. And people who obey that, people will be blessed. इब्री 4:12 मध्ये देवाचे वचन जिवंत व प्रभावी सुद्धा आहे प्रियांनो. And according to Hebrews chapter 4 verse 12, the word of Lord is living. आणि देवाच्या वचनामध्ये एवढं सामर्थ्य आहे प्रियांनो की ते फक्त देवाचं वचन फक्त माहिती करून देत नाही तर प्रियांनो मुख्य त्याचा उद्देश आहे तो म्हणजे ते मानवाच्या हृदयाचं परिवर्तन करते. The word of the Lord not only informs us, gives information, but it also transforms us. जसे आरसा प्रियांनो आपल्याला आपलं बाह्य रूप दाखवतं आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला एक प्रकारे उत्तेजित करतं. As the mirror shows us our outward appearance. तसंच बायबल ज्यावेळेस आपण वाचतो त्याचं मनन करतो त्यावेळेस आपल्या हृदयाची मलिनता हे वचन आपल्याला दाखवते. And the Bible is the mirror. It shows the reality of our own heart and helps us to change. देवाचे वचन आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देते. The word of Lord helps us to realize our own sins. आणि गलती 3:24 मध्ये ते आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन जाते. According to Galatians 3:24, it takes us to Christ. वचन प्रियांनो ख्रिस्ताकडे आणणारा हे काय आहे? उत्तम शिक्षक आहे. The word of the Lord is a teacher or tutor that brings us to Christ. शिक्षक विद्यार्थ्याला घडवत असतो. The teacher disciples the student. तसा ख्रिस्त आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये तो आपल्याला शिक्षण देऊन आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या तो देत असतो. त्या म्हणजे पहिला म्हणजे तो देवाचे मूल आपल्याला बनवतो. In that manner, Christ, He disciples us and He makes us the child of God. हे वचन आपल्याला गलती 3:24 आणि 29 मध्ये स्पष्ट रीतीने पाहायला मिळतं की तो आपल्याला देवाचे मूल बनवतो आणि देवाच्या सार्वकालिक जीवनाचा वतनदार तो आपल्याला बनवतो, वारीस बनवतो. Galatians 3:24 and 29, we learn that He makes us His own child and then He also gives us the inheritance. वचन वाचणे, पवित्र शास्त्र वाचणे किंवा त्याचं मनन करणे हे फक्त ज्ञान मिळवणे नाहीये तर प्रियांनो ते आपल्याला येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाते. Reading the Bible is not just for gaining the information, but it takes us to Christ.
आणि हे सर्व स्तोत्रकर्त्या दाविदाला माहिती होतं, त्यामुळंच तो वचनाला प्राधान्य देताना आपल्याला पाहायला मिळते. King David knew this one, and that's why he gives the priority to the word of the Lord. आणि तिसऱ्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मनुष्याच्या अंतकरणातील शुद्धतेसाठी प्रार्थना आपल्याला या वचनामध्ये पाहायला मिळते. वचन 12 ते 14. In the third part, 12 to 14, we learn the prayer for the purity of the heart. आणि त्यामध्ये 3 मुद्दे आहेत. ते म्हणजे पहिला मुद्दा गुप्त पातक, गर्विष्ठ पापापासून बचाव आणि शब्द आणि विचार यामध्ये शुद्धता आणणं. Hidden sins, prideful sins, and the change in our talk and in our walk. हे स्तोत्रकर्त्या दाविदाला अतिशय चांगल्या रीतीने माहिती होतं की परमेश्वराला अंतकरणाची शुद्धता पाहिजे. And King David, he knew that God loves the clean heart. कारण त्याची नियुक्ती होत असताना त्याच्यासमोर अतिशय बलवान, अतिशय शस्त्र आणि जी विद्या आहे, युद्धकला, त्यामध्ये निपुण असलेली लोक त्याच्या समोर होती. Very efficient people were there when the King David was about to be elected. पण देवाने दाविदाची निवड केली. But God chose David. का? तर मनाप्रमाणे चालणारा असा दावीद राजा होता. He was the beloved of God, and he was walking according to the word of the Lord. परंतु काही कारणास्तव त्याच्या अंतकरणामध्ये किंवा त्याच्या वागण्यामध्ये जी अशुद्धता आलेली आहे ती देवापासून त्याला दूर घेऊन जात होती. And because of his own sins, he was going away from the Lord. आणि या वचनामध्ये आपल्याला 12व्या वचनामध्ये स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे, ते म्हणजे स्वतःच्या चुका कोणाला समजतात. Who can discern his errors? स्वतः दाविदाला हे सुद्धा ठाऊक होतं की त्यांनी जे व्यभिचाराचं पातक केलं होतं ते स्वतःचं जे पातक ते त्याला स्वतःला समजत नव्हतं प्रियांनो. The sin of adultery he did not understand. पण ज्यावेळेस नाथान संदेष्टाने त्याला त्याचं पातक दाखवून दिलं त्यावेळेस प्रियांनो त्याने पश्चाताप केला आणि या स्तोत्रसंहितेमध्ये स्तोत्रसंहिता 51 यामध्ये ते पश्चातापाचं स्तोत्र म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. And prophet Nathan showed him his sins, and then he repented and he wrote Psalm 51. आणि तो म्हणतो की गुप्त दोषापासून तू मला शुद्ध कर. Declare me innocent from hidden faults. त्याचं जे गुप्त पातक होतं प्रियांनो ते त्यालाच ठाऊक होतं. The hidden fault only known by himself. आणि त्यामुळंच तो ती प्रार्थना करत आहे की अंतकरणाची जी शुद्धता आहे, जे गुप्त पातक आहे त्यापासून मला तू शुद्ध कर. And that's why he is praying that clean me, O God, from my iniquity. आणि 13व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, शिवाय धिटाईच्या पापापासून तू आपल्या सेवकाला आवरून धर. And from verse 13 we learn, keep back your servant also from presumptuous sin. आणि स्वतः दावीद हा स्वतःच उदाहरण एक प्रकारे देत आहे असं आपल्याला या वचनांमधून पाहायला मिळतं. And from this verse we learn that he himself is giving his example here. स्वतः त्यांनी काही चुका केल्या पण दुसऱ्यांनी त्याला ते समजावल्या आणि त्यामध्ये त्यांनी अजून एक धिटाईने केलेलं पातक म्हणजे ज्यावेळेस त्यांनी व्यभिचाराचं पातक केलं त्यानंतर त्या स्त्रीच्या पतीचा सुद्धा त्यांनी खून केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांनी ती धिटाई केलेली आहे आणि ते पातक पुन्हा एकदा लपविण्याचा प्रयत्न केलेला आहे. He not only committed adultery, but he murdered the woman's husband. That was a prideful sin. आणि या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ती माझ्यावर धनीपण न करो. And let them not have dominion over me. म्हणजे मी पूर्ण होईन आणि मी मोठ्या अपराधापासून निर्दोष राहीन. Then I shall be blameless and innocent of great transgression. प्रियांनो, आज प्रत्येकाला अंतकरणाच्या शुद्धतेची गरज आहे. Everyone needs the transformation and purity of the heart. आज माझ्या स्वतःच्या बाह्य स्वरूपावरून मी किती धार्मिक आहे हे मी जरी जगाला दाखवत असलो तरी खरी माझ्या अंतकरणातील मलिनता ही देवाला ठाऊक आहे प्रियांनो. Even as I am showing how righteous or good I am to the world, only God knows my
impurity of the heart. आणि वचन 12 ते 14 मध्ये स्तोत्रकर्त्या दाविदाची हीच प्रार्थना आहे प्रियांनो, की मला तू शुद्ध कर, माझं अंतकरण तू शुद्ध कर. And this is the prayer of King David, that Lord, please clean my heart. आणि पुन्हा एकदा 14व्या वचनामध्ये या पूर्ण अध्यायाचा एक सार आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य हो. And the summary of the psalm can be found in verse 14. Let the words of my mouth and the meditation of my heart be acceptable in your sight. प्रियांनो, आज पुन्हा एकदा स्तोत्राच्या द्वारे प्रियांनो आपल्याला त्या अंतकरणातील शुद्धतेची गरज आहे. कारण आपल्या अंतकरणातील विचार आणि तोंडचे शब्द हे देव पाहत आहे. We need the sanctification of our heart, because God is watching the words of our mouth and the meditation of our heart. देव बाप करो आणि या अध्यायाच्या द्वारे आपल्याला त्याच्या अधिक समीप त्याचा हात धरून चालण्याची तो कृपा करू. May the Lord help us to walk with Him. थँक्यू. Yes. स्तोत्र 19